तुम्हाला पण असाच चमचमीत गाजरचा हलवा खायचा आहे का? तर चला मग बनवू आपण. बघा इथं आहे ना मस्तपैकी काजू बदाम घेतलेले आणि छान प्रकारे त्यांना आहे ना असं ग्लासमध्ये मी कुटून घेते. कारण खलबत्त्यामध्ये आहे ना आपलं काही काही कुटलेलं असतं ना तो वास घुसून जातो. त्याच्यामुळे ना आपला मस्तपैकी गाजरचा हलवाचे टेस्ट बिघडून जाते. त्यासाठी ग्लासमध्ये मस्तपैकी मी हे सर्व काही कुटून घेतले. बघा जास्त बारीक पण करायचं नाही आपल्याला. मस्तपैकी असं आदर-वदरच करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवून देते मी. आणि बघा आता इथे आहे ना गाजर मस्त धुवून किसून मस्त किसून घेतलेला आहे आणि 1 लिटर दूध गरम करून ठेवलेलं आहे. तसं तर आपल्याला काही एवढं दूध लागणार नाही, थोडंच लागणार आहे. पण तरी पण गरम करून ठेवलेलं आहे. आता गॅस पेटवून कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकून दिले आहे. 2-3 चमचे तूप टाकून दिलेलं आहे. मस्तपैकी आपण गाजर तुपामध्ये मस्तपैकी हे करून घेऊया, मस्तपैकी हलवून घेऊया त्याला. तुपामध्ये मस्त नरम होऊन जातं ते आणि पटापट नरम होतं ते. त्यानंतर आहे ना आपल्याला मस्तपैकी आता बघा मिक्स करून घेऊया. आता इथं आपण पहिले तर हे बघा अशा प्रकारे आहे ना मस्त आणि गाजर आहे ना छान मस्त टवटवीत ताजे-तवान गाजर होते. त्यासाठीच बेत केला. म्हटलं चला आज काहीतरी वेगळाच मेनू बनवूया आपण. तर गाजरचा हलवा बनवूया म्हटलं. त्यासाठी मग गाजर स्वच्छ धुवून मग किसले होते आम्ही. किसून ठेवून दिले होते. ते काही तुम्हाला दाखवलेलं नाही. ते गाजर किसायचे आणि ते. तर चला आता पटापट इथं दूध टाकून घेऊया. मी तर इथं आहे ना अर्धा लिटर दूध टाकून दिलं होतं. तेव्हा तर आपला गाजरचा हलवा छान आणि टेस्टी बनेल आणि खूप छान. तर मग बघा अर्धा लिटर दूध मी इथं टाकून दिलेलं आहे आणि मस्तपैकी याला पण परतून दिलेलं आहे. तर चला आपल्याला इथं आहे ना आता पटापट सर्व काही साहित्य पण टाकून घ्यायचं आहे. आता इथं आधी तर मी आहे ना आता आपलं दूध तर इथं अर्धं-मर्धं असं आटण्यात आलेलं आहे आणि आपला हलवा पण मस्तपैकी असं शिजण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे ना इथं मस्तपैकी आहे ना थोडी अर्धी वाटी साखर घालून घ्यायची. कारण की जास्त साखरमुळे पण हलवाची चव बिघडून जाते. जास्त गोडवापणा येऊन जातो. त्यामुळे असं राहू दिलं ना तर दुधामुळे असं फिक्कट हलवा खूप छान लागतो. आता इथं सर्व काही ड्रायफ्रूट पण मी कुटून घेतले होते ते पण इथं टाकून दिलेले आहे. सर्वच ड्रायफ्रूट मी इथं टाकून दिलेले मनुके वगैरे वेलदोडे सर्व काही आणि आता छान मस्त असं हे पण परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा. मिक्स करता करता छान मस्तपैकी हलवा आपला मस्त शिजून गेलेला आहे इथं आणि बघा आता मी आहे ना मिक्स करून घेतलं. आता आपण तुम्ही बघू शकता पूर्णपणे दूध आपलं आटून गेलेलं आहे आणि आपला गाजरचा हलवा इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर चला या कोणाकोणाला गाजरचा हलवा खायचा आहे पटापट या आणि लाईक कमेंट करा शेअर करा आणि ज्या काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. हा बघा एकच नंबर आपला गाजरचा हलवा इथं झालेला आहे. आता मस्तपैकी वरून मलाई टाकून मस्तपैकी सर्व करूया. आमच्या राखेचं डाईट चालू होतं ना त्याच्यासाठीच बनवलेलं आहे खास. बाय बाय.